हॅलो, गुड मॉर्निंग. प्राजक्ताच्या मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सो कसे आहात सगळे? ऑफकोर्स खूप हॅप्पी असणार आहात. आणि हो, आज माझ्या घरी नाश्त्याला होता डोसा आणि चटणी. सो अंतरा आणि अक्षरा दोघींचाही हा फेवरेट नाश्ता आहे. सो आज तो बनवला होता. आणि इकडे बघू शकतात, आज होती पालेभाजी आंबाडीची. खूप लोकांना माहिती पण असेल, खूप लोकांना नसेल माहिती, पण ही आंबाडीची भाजी आज मी बनवली होती. नंतर उपवास पण होता, म्हणून मग खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट बनवला होता, भाजीसाठी लसूण सोलला होता. किचनमधली बरीचशी कामं चालली होती. आणि हे बघा, आमचं बाळ आंघोळ घातल्यानंतर कसं दुडू 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 नुसतं इकडून तिकडून पळत असतं. नंतर दुपारची सगळी कामे केली आणि संध्याकाळी आज परत आईकडे गेले होते, कारण आज अष्टमी होती आणि अष्टमीला आईला करायचं होतं कन्यापूजन. सो आईने या दोघींनाच बोलून ह्या दोघींचं कन्यापूजन केलं. आणि या दोघी एवढ्या खुश होत्या, कारण या 7-8 दिवसामध्ये ह्यांना खूप ठिकाणी बोलवलं होतं या दोघींना. आणि खरंच त्यांना ते गिफ्ट मिळाल्यावर काय आनंद होतो. म्हणजे मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली. पण ठीक आहे, या दोघींनी खूप एन्जॉय केलं. आईने पण ह्यांची खूप छान प्रकारे पूजा केली. आपली आजी हे सगळं करते म्हणल्यावर मग त्या दोघींना अजून खूप छान वाटत होतं. मस्तपैकी दोघींचं कन्यापूजन केलं. नंतर या दोघींसाठी गोड गोड खायला म्हणून शिरा बनवला होता. आणि हे जे पायावर काढलं आहे ना, हे या दोघींना प्रचंड आवडतं. म्हणजे घरी ते गेल्यानंतरसुद्धा घरी आल्यावर माझ्याकडनं ह्यांनी परत 3-4 वेळा काढून घेतला. आणि हो, आईनं ह्या दोघींना द्यायला हे सगळं आणलं होतं. अर्थात ह्या दोघींना विचारूनच सगळं आणण्यात आलं होतं. ह्यांच्या डिमांड्स होत्या की आजी आम्हाला हे पाहिजे, आजी आम्हाला ते पाहिजे. सो आई ते सगळं घेऊन आली होती. आणि हे बघू शकता, माझं छोटंसं बाळ आणि हे मोठं बाळ, हे दोघींचा चेहऱ्यावरचा आनंदच सांगून जातं की ह्या किती खुश आहेत. आईबरोबर पणजी आजी होती, आदित्य मामा होता, परत माझे बाबा म्हणजे ह्या दोघींचे आजोबा होते. आणि हे बघा, अक्षूला हे सगळं बघितल्यावर एवढा आनंद झाला होता, विचारू नका. पण तरी म्हणजे खूप खुश होत्या या. नंतर आईने ह्या दोघींचं औक्षण केलं. मग ह्या दोघींसाठी गोड गोड शिरा बनवला होता, तो दिला या दोघींना खायला. मग नंतर सगळी पूजा वगैरे झाल्यावर खाली भरपूर मस्ती केली आजी आजोबांसोबत. मग आम्ही वरती आलो. खरं मुलगी झाल्यावर लोक नाकावून रडतात, पण मला या दोघींमुळे माझं बालपण पुन्हा परत एकदा जगता येतं. माणसाने असं नाही, पण ज्यांना मुली आहेत ना, ते खरंच खूप खूप आनंदात असतात. कारण ह्या दोघी ते एवढ्या खोड्या करतात ना की विचारूच नका. आमचा अख्खा दिवस मस्त जातो. आणि हे आहेत माझ्या माहेरचे घट. भेटू उद्या. बाय.